आज ना मुलांसाठी मुगाच्या डाळीचे धिरडे बनवायचे होते, तर चला म्हटलं ही पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतली आणि ती सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालायला ठेवली। 2-3 तासानंतर भिजून जात असते। भिजून झाल्यानंतर मी ना इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती बारीक करून घेत होती। ती वाटून सुद्धा घेतली आणि सगळी डाळ अशी मस्त वाटून घेतली, बघू शकताय। तर त्याच भांड्यामध्ये ना नंतर एक मिरची घेतली, मुलांना खाऊ घालायचं होतं त्यामुळे एकच मिरची घेतली। तुम्हाला जर जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही जास्त पण घ्या। 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि जिरं सुद्धा घेतलं। त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि ते सुद्धा मी मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घेतलं। आणि जे आपलं पेस्ट होती ना आपली मुगाची डाळीची, तर त्यामध्ये ते टाकून घेतलं। त्यावर थोडीशी हळद सुद्धा टाकली, मीठ टाकलं आणि ते असं मस्त फिरवून घेतलं 2-3 मिनिटं। नंतर गॅसवर डोश्यांचा तवा ठेवला, त्यावर तेल टाकलं आणि आपण जसे डोसे बनवतो ना तसंच बनवायचंय आपल्याला। तर बघा मी इथे ना मस्त डोश्यांसारखं असं गोल 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 फिरवून घेत होते। मस्त असं डोश्यासारखं बनवून घ्यायचंय। त्यानंतर काय करायचं, थोडं वरतून तेल सुद्धा टाकायचं आणि थोडं ना आपल्या सराटा असतो ना त्याच्याने प्लेन करून घ्यायचं छान। तर बघा तर आणि इथे तयार झाला आहे। नंतर मी पलटून सुद्धा घेतला आणि छान असे धिरडे आपले तयार होत आहे। तर बघा असे तुम्ही करून बघा। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब करत जा बरं का। ठीक आहे, भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये।